स्टार्ट. माझं नाव आहे धीरज लक्ष्मण सातवी. मी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा नाणिवली येथे संगणक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आम्हाला FLN थ्रू जे प्रशिक्षण दिलं गेलं त्या प्रशिक्षणामध्ये आम्हाला म्हणजे सुरुवातीला तर भीती होती की प्रशिक्षण कसं असतं, कारण की आमच्या लाईफमध्ये आम्ही सुरुवातीला फर्स्ट टाईम प्रशिक्षण करत आहे आणि त्या प्रशिक्षणामध्ये आम्हाला विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव कसा द्यायचा हे सर्व शिकवलं गेलं. त्याच्यामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याची मनस्थिती कशी बघून घ्यायची की त्या पद्धतीने आपण त्यांना कशा पद्धतीने शिकवू शकतो. त्याच्यानंतर जर एखादा विद्यार्थी एखादी गोष्ट शिकण्यामध्ये जर अपसेट असेल किंवा जर त्याला त्या गोष्टीमध्ये आवड नसेल तर ती आवड आपण त्याच्यामध्ये कशा पद्धतीने तयार करू शकतो याचंसुद्धा चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण दिलं गेलं. तसेच विद्यार्थ्यांना अक्षरज्ञान म्हणजे वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे स्तर आहेत, त्या स्तरावर आपण खालच्या स्तरावरनं वरच्या स्तरावर आपण कशा पद्धतीने घेऊन जाऊ शकतो याचं आम्हाला इथे मार्गदर्शन दिलं गेलं. त्याच्यानंतर जर संख्याज्ञान बघितलं तर आपण परिच्छेदापासून सुरुवात केली. परिच्छेदामध्ये सुरुवातीला तो परिच्छेद त्या मुलाला वाचायला देणं, तो परिच्छेदामध्ये किती चुका आहेत त्या पद्धतीने आपण जर परिच्छेद येत असेल तर मग आपण त्याच्या पुढच्या पूर्ण परिच्छेद व्यवस्थित येत असेल तर आपण गोष्टीवर गेले. त्याच्यानंतर जर परिच्छेदामध्ये त्याच्यात तीन चुका असतील, तीनपेक्षा जास्त चुका असतील तर त्याच्यानंतर आपण शब्दावर गेले. त्याच्यानंतर शब्दावर जर त्याच्यामध्ये जर तीनपेक्षा जास्त चुका असतील तर त्याच्यानंतर आपण त्याच्या अक्षरावर गेले. अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने त्यांना चांगलं गायडन्स करू शकतो याचं आम्हाला इथे प्रशिक्षण दिलं गेलं. त्याच्यानंतर आमच्याकडनं वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करून घेतल्या गेल्या. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आम्हाला प्रत्यक्षात विद्यार्थ्यांसोबत आपण कसा संवाद साधू शकतो किंवा त्यांच्यासोबत आपण खेळीमेळीचं वातावरण कसं तयार करू शकतो याचं प्रात्यक्षिक देण्यात आलं आणि ती प्रात्यक्षिक कृती आमच्याकडनं करून घेण्यात आली. त्याच्यामुळे आमच्या मनामध्ये पण काही जे संभ्रम होते किंवा आम्हाला विद्यार्थ्यांनी एखादी गोष्ट कशा पद्धतीने आपण गाईड करू शकतो याच्याविषयी अत्यंत योग्य असं मार्गदर्शन दिलं गेलं.